शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुकेश. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, मी आता कांद्याच हब म्हणजे कांद्याचा बालेकिल्ला असणारा नाशिक मधल्या देवळा तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याच्या मी कांदा चाळीमध्ये आलोय. खरं तर शेतकरी मित्रांनो, कांद्यामध्ये अनेक नियोजन महत्वाचं असतं. त्यामध्ये कांदा लागवडीपासून त्यामध्ये पाणी नियोजन असेल, बेसळ डोस असेल, स्प्रेस असेल, अशा सगळ्या नियोजनातून शेतकरी कांदा पीक करत सक्सेस करत असताना मात्र त्यासोबत त्या शेतकऱ्याला पाहिजे चांगल्या तेवढ्याच दर्जेदार आणि ताकदीची व्हरायटी. आता शेतकऱ्यांना जर माझ्या पाठीमागे बघितलं तर तुम्ही संपूर्ण चाळीमध्ये अशा पद्धतीचा कांदा भरलाय. तर हा गेल्या 4-5 दिवसाखाली नवीन कांदा त्या ठिकाणी काढून शेतकऱ्यांनी ठेवलाय. नेमकं कांद्याच्या लागवडीविषयी आणि व्हरायटीविषयी शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊया. तुमच्या विशेष व्हिडिओमध्ये खरं तर स्वागत आहे. तर माझा पहिल्यांदा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे काय म्हणते नाशिक कांद्यासाठी काय चालू आहे आता? कांद्यासाठी एकदम व्यवस्थित आहे सर. हा. कांदा पिकासाठी म्हणजे एक नंबर वातावरण तयार होतं. मार्केट काय म्हणते कांद्याचं? मार्केट तर डाऊनच आहे साहेब सध्या. आता तरी आत्ताची सध्याची परिस्थिती बघितली तर मार्केट खूप डाऊन आहे. बर. त्याच्यामध्ये मग मार्केट डाऊन असल्यामुळे मग आपण साठवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मार्केट डाऊन आहे वरती आल्यानंतर पुढं विकता येईल अशासाठी आपण स्टॉक करून ठेवतो. हंगाम कोणता धरता तुम्ही तिकडल्या भागात लोक? हंगाम हा उन्हाळा, रब्बी हंगाम. रब्बी हंगामामध्ये. बर. एकरी जवळपास म्हणजे लागवड करताना कशी जमिनीची मशागत असते तुमची किंवा नियोजन कशा पद्धती असते? जमिनीची मशागत म्हणजे आपण पहिले शेत नांगरून वगैरे व्यवस्थित करून घेतो, म्हणजे कारण की जेणेकरून जी शेतामध्ये जी बुरशी असेल ती नायनाट होईल. त्याच्यानंतर मग आपण रोप वगैरे टाकलेलं असतं. रोप आपल्या लागणीला येईपर्यंत आपण शेतीची मशागत वगैरे करून ते लागण्यासाठी योग्य करतो आपण. तर मी जर तुमचा हा कांदा बघितला तर आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता, ह्या कांद्याचा कलर बघताय तुम्ही, या कांद्याची असणारी चकाकी बघताय, ह्याचं वजन बघताय आणि एक समान कांदा मोठ्या प्रमाणावरती यांचा प्लॉटमध्ये किंवा ह्या चाळीमध्ये बघायला मिळतोय. तर या सगळ्या नियोजनामध्ये व्हरायटी किती महत्वाची वाटते मला? व्हरायटी खूप महत्वाची आहे ना साहेब. व्हरायटी वरतीच असतं ना आपलं. कोणची व्हरायटी चांगली आहे, कशी आहे, कोणची व्हरायटी टिकाऊ आहे, त्याच्यावरती असतं साहेब सगळे. तुम्ही आता ही ओम गायत्री सीड्सची गुलाबी म्हणून व्हरायटी लावली, काय ह्याच्या पाठीमागचं कारण काय? माल टिकाऊ असतो. त्याच्यानंतर मालामध्ये फुटीचा प्रॉब्लेम कमी असतो आणि माल लॉंग टाइम साठवू शकतो आपण. बरं. आता ह्या वर्षी शेतकऱ्याला काय अडचण आली कांद्यावरती प्रामुख्याने? कांद्यावरती निसर्गाचीच आपत्ती होती सगळी, कारण की साधारणतः लागवड झाल्यानंतर 1 महिन्यानंतर वातावरण बोगस असल्यामुळं कांद्याला थंडी वगैरे जी पाहिजे असते त्या प्रमाणात मिळालेली नाही. आणि वातावरणामुळे काय झाला, करपा रोग हा आणि त्याच्यामध्ये साईजला थोडा प्रॉब्लेम आला. आता हे तुम्ही साठवणुकीसाठी कांदा ठेवताय, त्याच्यामध्ये तुमचं शेतकऱ्याचं काय महत्वाचं योगदान असतं की त्या व्हरायटीमध्ये तसा गुण पाहिजे की हा कांदा साठवणुकीसाठी? बरोबर आहे. आहे का तसं या व्हरायटीमध्ये? आहे ना. त्याच्यामुळेच तर आपण ओम गायत्री सीड्स वापरतो ना. बर. काय म्हणतात बाकी शेतकरी ओम गायत्री सीड्सचे कांदा बघितल्यानंतर यांना जाणार काय चालू चर्चा इथं? चालू आहे ना, एकदम मस्त विचार आहे त्यांचे. वर्षी आम्ही पण ओम गायत्री हे सीड्स वापरू असं. बर. आता किती एकर होती लागवडी? ही आपली 1.5 एकर होती. बरं. काढलाय कधी कांदा? कांदा काढून आपल्याला झालेले 15-20 दिवस. 15-20 दिवस. किती दिवस राहू शकतो हा कांदा या चाळीमध्ये? साधारण आपल्या 4 महिने तर काही अडचण नाही चाळीत. बर. मी अनेक ठिकाणी काही ठिकाणी कांदा बघितला तर जसं दिवस जातील तसं कांद्याचा कलर जाताना आम्हाला बघायला मिळालं. काय काय तसं? इथं काही प्रॉब्लेम नाही तसं अजून. एकदम व्यवस्थित आहे, कलर डाऊन होत नाही. बरं. कांद्यामध्ये सगळ्यात महत्वाची अनेक शेतकऱ्याला समस्या, आमच्या सोलापूरमध्ये पण देखील ती समस्या झाली की फुटी मोठ्या प्रमाणात येतात आणि फुटी आल्यावरती शेतकऱ्याला नुकसान मोठ्या प्रमाणात सहन करावं लागतंय. तुमच्या ह्या सीड्स मध्ये किती 1.5 एकरामध्ये किती फुटी आले? 1.5 एकरामध्ये साधारण आपल्याला 60 ते 70 किलो फुटी निघाले फक्त. 60 ते 70 किलो. बर. आता कांदा किती दिवस तुमचं ठेवायचं नियोजन आहे किंवा कसं दरच काय अंदाज सांगता येईल? दराचा अंदाज तर अजून सध्या तरी काही सांगता येऊ शकत नाही, कधी अप डाऊन होऊ शकतात ते. त्याच्यामुळे साधारणतः आपण 3-4 महिन्याच्या आसपास कांदा राहू शकतो. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, दराचं जरी गणित आपल्या हातात नसलं तरी नाशिकरामध्ये तुम्ही प्रत्येकाच्या जशा घरी जाचाल त्या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीच्या चाळी बघायला मिळते. त्या मी आधी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चाळीत जरी कांदा तुम्ही ठेवला तर कांद्यामध्ये सडण्याची किंवा कुजण्याची किंवा खालचा कांदा दबण्याची मोठ्या प्रमाणावरती शक्यता असते. हे ओम गायत्री सीड्सचं जे गुलाबी कांदा आहे त्या कांद्यामध्ये अशी कोणती देखील समस्या शेतकऱ्याला आजपर्यंत जाणवली नाही. 5 ते 6 महिने शेतकरी कांदा आपल्या या चाळीमध्ये ठेवू शकतोय. कांदा चाळीमधून काढल्यानंतर जसा कांद्याचा पहिला कलर आहे तसा शेवटपर्यंत कांद्याचा कलर राहतो. त्यामुळे मार्केटमध्ये मोठी मागणी या कांद्याला आहे. सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे कांद्याचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन असेल, खताचं नियोजन असेल, बेसळडोसचं नियोजन असेल किंवा त्या जमिनीची एकूण मशागत करत असताना मात्र सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्हरायटी तेवढी ताकदीची शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. आणि या भागामध्ये मी सकाळपासून अनेक शेतकऱ्यांपाशी भेटतोय, बोलतोय. शेतकरी खरं ह्या कांद्याचं, ह्या गुलाबी कांद्याचं आवर्जून कौतुक करते ते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील कांद्यातून चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल आणि जर मार्केटमध्ये दर कमी असेल, कांदा साठवणीसाठी चांगला कांदा पाहिजे असेल तर तुम्ही ओम गायत्री सीड्सच्या गुलाबी या कांद्याची व्हरायटीची निवड करू शकताय.